नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण सोडा, इनो आणि दही याचा अजिबात वापर न करता झटपट 15 ते 20 मिनिटात तयार होणारा इन्स्टंट ढोकळा पाहणार आहोत. ढोकळा बनवताना बऱ्याच अडचणी येतात. कधी-कधी पाण्याचे प्रमाण जर चुकले तर ढोकळा बसका होतो, अजिबात चांगला लागत नाही. इथे दाखविल्याप्रमाणे योग्य प्रमाणासहित जर तुम्ही ढोकळा बनवला तर अगदी मार्केटसारखा जाळीदार तर तयार होतोच. शिवाय खायला तर अप्रतिम असा लागतो. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता इन्स्टंट ढोकळा बनवायला सुरुवात करूया. इन्स्टंट ढोकळा बनवण्यासाठी प्रथम आपण सर्व साहित्य एका मिक्सिंग बाउलमध्ये एकजीव करून घेऊया. त्यासाठी एका बाउलमध्ये प्रथम आपण 1 वाटी पाणी घालूया. इथे जे आपण प्रमाण दिले आहे ते कोणतीही घरातली 1 वाटी घेऊन त्या प्रमाणातच इथे करायचे आहे. आता त्यात आपण 2 चमचे साखर घालूया. त्याबरोबरच चवीनुसार मीठही घालूया आणि इथे मी 1 मोठा लिंबाचा रस घेतला आहे. तुम्ही सायट्रिक ॲसिडही त्याऐवजी घेऊ शकता. म्हणजेच 1 चमचा पोहे खायचा जो चमचा असतो सायट्रिक ॲसिड इथे घ्यायचे आहे. आता त्यात आपण 3 चमचे तेल घालूया. पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने इथे 3 चमचे तेल घ्यायचे आहे. आता हे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. साखर, मीठ आणि बाकीचे सर्व जे जिन्नस आपण पाण्यामध्ये घातले आहेत ते अगदी व्यवस्थितपणे एकजीव झाले पाहिजे. इतपत आपण हे मिश्रण साधारणतः 2 ते 3 मिनिटे अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत. म्हणजे साखर, मीठ अगदी पाण्यात व्यवस्थितपणे एकजीव झाले आहे. चिमूटभर त्यामध्ये हळद घालूया. इथे चिमूटभर हळदीचाच वापर करायचा आहे. जास्त हळद जर घातली तर ढोकळा जास्तच पिवळा होतो, म्हणून चिमूटभर हळदीचाच वापर इथे करायचा आहे. जर सोडा घातला तर हा जो ढोकळा असतो तो अगदी लालसर होण्याची शक्यता असते. म्हणून मी इथे सोडा न वापरता हा तुम्हाला ढोकळा बनवून दाखवणार आहे. पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहे. आता ह्या मिश्रणात आपण 2 वाट्या बेसन घालूया. बेसन अशा प्रकारे चाळणीत घालून अगदी व्यवस्थितपणे चाळून घ्यायचे आहे. म्हणजे जे आपण मिश्रण तयार करणार आहोत त्याच्या गुठळ्या अजिबात होणार नाहीत. अगदी स्मूथ टेक्स्चर बॅटरला येईल. जे इडलीचे बॅटर किंवा डोस्याचे बॅटर असते त्याप्रमाणे आपण इथे बॅटर तयार करून घेणार आहोत. इथे मी 2 वाट्या बेसन घेतले आहे. त्याला 1 वाटी पाण्याचा वापर केला आहे. ज्या वाटीने 2 वाट्या बेसन घेतले आहे त्याच वाटीने 1 वाटी इथे पाणी घ्यायचे आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. आता अशा प्रकारे बेसन आपण पाण्याच्या मिश्रणात व्यवस्थितपणे चाळून घेतले आहे. लगेचच ते आपण एकाच दिशेने व्यवस्थितपणे पाण्यात एकजीव करून घेऊया आणि स्मूथ असे बॅटर तयार करून घेऊया. डोस्याचे बॅटर जसे स्मूथ असते त्याप्रमाणे आपण हे ढोकळ्याचे बॅटर तयार करून घेणार आहोत आणि साधारणतः 3 ते 4 मिनिटे अशा प्रकारे एकाच दिशेने व्यवस्थित असे स्मूथ बॅटर तयार करून घेणार आहोत. पाहू शकता किती स्मूथ असे डोस्यासारखे बॅटर तयार झाले आहे. आता अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतल्यावर लगेचच त्यावर आपण झाकण ठेवूया आणि साधारणतः 10 मिनिटे हे बॅटर व्यवस्थित करून घेऊया. म्हणजे त्यातील जे सर्व जिन्नस आहेत ते अगदी व्यवस्थितपणे एकजीव होतील आणि स्मूथ असे बॅटर तयार होईल. आता आपण हे मिश्रण व्यवस्थित रेस्ट होईस्तोवर लगेचच ज्या भांड्यात आपण ढोकळा वाफवायला ठेवणार आहोत त्याला तेलाने ग्रीस करून घेऊया. इथे मी केक टीन घेतला आहे. तुम्ही कोणतेही भांडे इथे वापरू शकता. आता अशा प्रकारे तेलाने ग्रीस करून घेतल्यावर लगेचच आपण ते बाजूला ठेवूया आणि ढोकळ्याचे बॅटर व्यवस्थितपणे सेट झाले आहे की नाही ते लगेचच पाहूया. साधारणतः 10 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता बॅटर अगदी व्यवस्थितपणे मी रेस्ट करून घेतले आहे. अशा प्रकारे अगदी स्मूथ टेक्स्चर बॅटरला आले पाहिजे. आता लगेचच त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घालूया. इथे मी सोडा अजिबात वापरत नाही आहे. जर तुम्हाला सोडा वापरायचा असेल तर अर्धा चमचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर ह्या स्टेजमध्ये इथे वापरू शकता. पण सोडा जास्त जर झाला तर जो ढोकळा असतो तो लालसर होण्याची शक्यता असते, म्हणून इथे मी सोडा अजिबात वापरत नाही आहे. आता त्यावर 1 चमचाभर पाणी घातल्यावर अशा प्रकारे एकाच दिशेने बॅटर अगदी हलके फुलके होईस्तोवर
साधारणतः 2 मिनिटे अशा प्रकारे फेटून घेऊया। हे बॅटर त्याचा रंग थोडासा फिकट झाला पाहिजे इतपत आपण बॅटर व्यवस्थितपणे हलक्या हाताने एकाच दिशेने एकजीव करून घेणार आहोत। साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता बॅटर अगदी हलके फुलके झाले आहे आणि त्याचा रंगही थोडासा फिकटसर असा झाला आहे। आता अशा प्रकारे हलके फुलके बॅटर झाल्यावर लगेच जे आपण तेलाने ग्रीस केलेले केकचे भांडे आहे त्यामध्ये हे बॅटर अगदी हलक्या हाताने काढून घेऊया, म्हणजेच ओतून घेऊया आणि लगेचच आता आपण हे बॅटर वाफवायला ठेवणार आहोत। त्यासाठी आधीच मी एका स्टीमरमध्ये पाणी अगदी व्यवस्थितपणे गरम करून घेतले आहे, म्हणजे उकळवून घेतले आहे। आता त्यात आपण ढोकळ्याचे बॅटर लगेचच ठेवूया। आता भांड्यावर झाकण ठेवूया आणि हा ढोकळा साधारणतः 15 ते 20 मिनिटे व्यवस्थितपणे वाफवून घेऊया। 15 ते 20 मिनिटानंतरच इथे झाकण खोलून पाहिजे आहे। 15 ते 20 मिनिटानंतर पाहू शकता ढोकळा अगदी व्यवस्थित फुलला आहे आणि जाळीदार झाला आहे। आता तो आतपर्यंत शिजला आहे की नाही ते पाहण्यासाठी त्यामध्ये टूथपिकचा वापर करायचा आहे। अशा प्रकारे टूथपिक क्लिअर जर निघत असेल तर ढोकळा अगदी व्यवस्थित वाफवला गेला आहे हे समजावे। लगेचच गॅस बंद करूया आणि ढोकळा स्टीमरमधून बाहेर काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। पूर्णपणे थंड करून घेतल्यावरच ढोकळ्याचे पीस तयार करून घेणार आहोत। पाहू शकता ढोकळा अगदी पूर्णपणे मी थंड करून घेतला आहे। आता सुरीने अशा प्रकारे त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊया आणि ढोकळा डिमोल्ड करून घेऊया। अशा प्रकारे वरून प्लेट लावायची आहे आणि ढोकळा व्यवस्थितपणे डिमोल्ड करून घ्यायचा आहे। अगदी परफेक्ट ढोकळा तयार झाला आहे। पाहू शकता किती परफेक्ट ढोकळा जाळीदार असा तयार झाला आहे। आता लगेचच त्याचे आपण पीस तयार करून घेऊया। तुम्ही हव्या त्या साईजमध्ये पीस तयार करून घेऊ शकता। मी इथे मीडियम साईजचे पीस तयार करून घेत आहे। पाहू शकता किती परफेक्ट जाळीदार ढोकळा तयार झाला आहे। आता ढोकळा अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे कापून घेतल्यावर लगेचच आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी इथे मी गॅसवर एका कढईत साधारणतः 2 चमचे तेल घातले आहे। तेल थोडेसे गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 1 मोठा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि त्याबरोबरच हिंग घालूया आणि फोडणी व्यवस्थितपणे तडतडू देऊया। मोहरी अगदी व्यवस्थितपणे तडतडली पाहिजे। आता अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे तडतडून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 2 ते 3 कढीपत्त्याची पाने आणि अशा प्रकारे उभ्या चिरलेल्या मिरच्या घालूया आणि फोडणीत अगदी मिरच्या आणि कढीपत्ता व्यवस्थितपणे परतून घेऊया। सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर आणि फोडणी खमंग झाल्यावर लगेचच त्यामध्ये 1 वाटी पाणी घालूया आणि मिश्रण अगदी एकसारखे एकजीव करून घेऊया। त्यानंतर मिश्रणाला थोडीशी उकळी आल्यावर लगेचच 2 छोटे चमचे आपण इथे साखर घालणार आहोत। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। आता साखर पूर्णपणे या मिश्रणात एकजीव होईस्तोवर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मिश्रण अगदी एकसारखे ढवळत राहायचे आहे, म्हणजे सर्व जे आपण त्यामध्ये मिरची, कढीपत्ता वगैरे घातला आहे त्याची पुरेपूर चव या शुगर सिरपमध्ये उतरेल। म्हणून अशा प्रकारे व्यवस्थितपणे उकळवून घेतल्यावर पाहू शकता शुगर सिरप व्यवस्थितपणे तयार झाला आहे। आता लगेचच गॅस बंद करूया आणि ही गरमागरम फोडणीचे मिश्रण आहे ते लगेचच जे आपण ढोकळ्याचे पीस तयार करून घेतले आहे त्या प्रत्येक पीसवर चमच्याने घालून घेणार आहोत, म्हणजे शुगर सिरप अगदी आतपर्यंत ढोकळ्याच्या जाईल आणि ढोकळा मऊसूत तर होईलच, शिवाय खायला अप्रतिम अशी लागेल। म्हणून अशा प्रकारे प्रत्येक पीसवर फोडणी घालायची आहे। अशा प्रकारे तयार झाला बघता क्षणी खावासा वाटणारा जाळीदार असा मार्केटपेक्षाही चविष्ट ढोकळा। हा ढोकळा तुम्ही केव्हाही कधी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता। अगदी झटपट तयार होतो। इथे प्रमाणबद्ध जी रेसिपी मी इथे शेअर केली आहे त्या प्रमाणात जर तुम्ही ढोकळा बनवला तर परफेक्ट होणारच याची मी खात्री देते आहे। फक्त ह्या टिप्स इथे फॉलो करायच्या आहेत। प्रथम आपण जे पाण्याचे मिश्रण ढोकळ्यासाठी तयार करून घेतले त्यामध्ये मीठ आणि साखर वापरली आहे। ते अगदी व्यवस्थितपणे पाण्यात विरघळीस्तोवर मिश्रण अगदी सतत ढवळत राहायचे आहे आणि अगदी व्यवस्थितपणे मिश्रण तयार करून घेतल्यावर जे आपण 2 वाट्या बेसन घेतले आहे ते अगदी व्यवस्थितपणे चाळूनच त्यामध्ये घालायचे आहे, म्हणजे ढोकळा अगदी स्मूथ
टेक्स्चर ढोकळ्याला येते आणि मार्केटसारखा तयार होतो. इथे बेसन अगदी व्यवस्थितपणे चाळूनच घ्यायचे आहे. हा ढोकळा बनवताना अजिबात तुम्हाला अडचण येणार नाही, कारण इथे मी बेकिंग पावडर वापरली आहे. बेकिंग पावडर वापरल्यामुळे हा ढोकळा फसण्याची शक्यता फारच कमी होते. जर तुम्ही सोडा वापरला तर जास्त झाला तर ढोकळा लालसर होण्याची शक्यता असते, म्हणून सोडा अजिबात वापरायचा नाही. बेकिंग पावडरनेच हा ढोकळा तुम्ही बनवू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे ढोकळा वाफवायला ठेवल्यावर भांड्यावरील अधूनमधून झाकण अजिबात काढायचे नाही. 15 ते 20 मिनिटे व्यवस्थितपणे ढोकळा वाफवून घेतल्यावरच भांड्यावरील झाकण काढून पाहिजे आहे. म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट असा तयार होतो. हा ढोकळा तुम्ही सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम असा लागतो. अगदी परफेक्ट जाळीदार मार्केटसारखा ढोकळा तयार झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि प्रमाणबद्ध अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.